TJSB प्रस्तुत मी महाराष्ट्र बोलतोय या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्या कार्यक्षम नेतृत्व आणि दूरदृष्टीमुळे सांगली जिल्ह्याची ओळख निर्माण झाली। अहमदनगरमध्ये विखे पाटलांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली तर वसंतदादांनी तिचं चळवळीत रूपांतर केलं। सहकारानं समृद्ध झालेल्या या जिल्ह्याचं राजकारण मराठा समाजाच्या हाती आहे आणि हा समाज आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागला गेलाय। काँग्रेसमधल्या असंतुष्ट गटाला राष्ट्रवादीनं आधार देण्याचं काम केलं। दोन्ही पक्षांचा सामाजिक आधार बहुतांश सारखा असल्यानं त्यांच्यातला सत्ता संघर्षही तीव्र आहे। कवठे महांकाळ भागात प्रभावी असलेल्या धनगर समाजाचं असंच दोन्ही पक्षात ध्रुवीकरण झालं होतं, पण त्यांच्यातील असंतुष्ट गटाला आज भाजपचा आधार मिळालेला दिसतोय। सांगली जिल्ह्याचं राजकारण कैलासवासी वसंतदादा पाटलांच्या प्रभावाखाली चालत आलंय। मागच्या 30 वर्षांपासून जिल्ह्यातला खासदार दादांच्याच घरातलाय। सहकार, अन्य संस्थात्मक आणि आर्थिक सत्ता केंद्राच्या नियंत्रणातून काँग्रेस पक्ष आणि काही घराणी प्रभावी बनली आहेत। यामध्ये वसंतदादा पाटील घराण्याचा आणि राजाराम बापू पाटील घराण्याचा आवर्जून उल्लेख करता येईल। काँग्रेसमधल्या असंतुष्टांना आपलंसं करत राष्ट्रवादीनं आपला भौगोलिक विस्तार करायला सुरुवात केली। काँग्रेसच्याच सहकार्यानं राष्ट्रवादीनं स्थानिक सत्ता केंद्रात भागीदारीही मिळवली होती। 2002 पर्यंत सत्ताधारी आणि विरोधक म्हणून दोन्ही काँग्रेसमध्ये सत्ता स्पर्धा चालत होती, तोपर्यंत सेना भाजपला इथं वाव नव्हता। शिवाय जिल्ह्यात शहरीकरणाचं प्रमाण कमी असल्यानं जिल्ह्याच्या राजकारणावर ग्रामीण सहकारात्मक अर्थव्यवस्थेचा पगडा होता। त्यामुळेच युतीला तिथं फारशी जागा मिळाली नाही। अण्णा डांगेंच्या रूपानं भाजपचं अस्तित्व इस्लामपूरपुरतंच मर्यादित होतं, तेही नगरपालिकेपुरतंच। जिल्ह्यातील जयंत पाटील, RR पाटील, पतंगराव कदम, अजित घोरपडे, राजेंद्र देशमुख ही नेते मंडळी राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत। गेल्या काही वर्षात काँग्रेसला नामोहरम करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं चालवले। याचाच एक भाग म्हणून जयंत पाटलांनी तत्कालीन रोजगार हमी मंत्री मदन पाटलांच्या ताब्यातनं सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका आणि बाजार समिती हिसकावून घेतली। या आघाडीच्या अंतर्गत साठमारीत धनगर समाजाला सामावून घेण्याकडे दुर्लक्ष झालं। शिवाजीराव शेंडगे जिल्ह्यात धनगर समाजातील प्रस्थ। त्यांच्या मुलानं प्रकाश शेंडगे यांनी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात धनगर समाजाचा मेळावा घेतला होता। भाजपकडून ते विधान परिषदेवरही होते। त्यांच्या रूपानं मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं जतची जागा जिंकली होती। मिरज दंगलीचा फायदा उचलत भाजपनं जिल्ह्यात चांगला शिरकाव केला। 2009च्या विधानसभा निवडणुकीत शिराळा, खानापूर आणि पलूस कडेगाव या मतदारसंघात राष्ट्रवादीनं प्रबळ बंडखोरांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली होती। यात शिराळ्याची जागा काँग्रेसला गमवावी लागली। काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या रूपानं खिंडार पडू लागलंय हे नक्की। असं असलं तरी खासदारकी मात्र काँग्रेसच्याच खिशात आहे। मागच्या निवडणुकीतही प्रतीक पाटलांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या अजित घोरपडेंचा तब्बल 40,000 मतांनी पराभव करत वसंतदादा पाटील घराण्याची विजयी परंपरा कायम ठेवली होती। आताच्या निवडणुकीसाठीही प्रतीक पाटलांनाच काँग्रेसची पसंती असेल असं दिसतंय। वसंतदादांचा वारसा, काँग्रेसची जिल्ह्यातली मजबूत ताकद, सर्व गटांशी जुळवून घेण्याचं कौशल्य आणि उच्च शिक्षित असणं या गोष्टींचा त्यांची बलस्थानं म्हणून उल्लेख करता येईल। मात्र याच वेळी त्यांना बंद पडलेल्या संस्था, सावध राजकीय शैली, खासदार म्हणून नसलेला फारसा प्रभाव आणि थेट लोकसंपर्काचा अभाव या गोष्टींकडे त्यांच्या कमकुवत बाबी म्हणून पाहता येईल। पण तरीही काँग्रेसची ताकद आणि वसंतदादांचा वारसा या दोन्ही गोष्टींचा त्यांना फायदा होऊ शकतो। याही निवडणुकीत अजित घोरपडे उडी मारण्याची शक्यता आहे। त्यांना राष्ट्रवादीसह असलेला सर्वपक्षीय पाठिंबा हे सर्वश्रुत आहे। आक्रमक नेतृत्व, दुष्काळी भागाचा मोठा पाठिंबा, शेतीसह विविध क्षेत्रात केलेलं काम त्यांच्या जमेच्या बाजू आहेत। पण त्यांचं अति आक्रमक असणं, RR पाटलांचा असलेला थेट विरोध आणि शहरात फारसा नसलेला प्रभाव या त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात। त्यातच भाजपही त्यांच्यापासून 4 हात लांबच आहे। भाजपनं मागच्या निवडणुकीत उमेदवार दिलेला नसला तरी या निवडणुकीत संभाजी पवारांना उतरवण्याची तयारी सुरू केली आहे। त्यांचं स्वकर्तृत्वातनं फुललेलं नेतृत्व,
आमदार म्हणून 15 वर्षांचा अनुभव, सामान्य मतदारांच्या ओळखीचा चेहरा आणि महायुतीतल्या सगळ्यांशी असलेले चांगले संबंध त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतील. त्यांच्या कमकुवत बाबींबद्दल बोलायचं झालं तर सांगली शहरापुरतं मर्यादित राहिलेलं नेतृत्व, आमदार म्हणून फारशी प्रभावी कामगिरी नाही, संस्थात्मक पातळीवर नसलेलं त्यांचं काम आणि जिल्हाभर ताकद असल्याचं आणलेलं उसना अवसान यावर बोट ठेवता येईल. यंदाच्या निवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेले पण मार्गी न लागलेले प्रश्न, महागाई, भ्रष्टाचार, टोल वसुली, बंद पडलेल्या आणि बुडालेल्या सहकारी संस्था, रेल्वे मार्गाचं चौपदरीकरण, सांगलीला राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची कामं यासारख्या मुद्द्यांवर भर दिला जाण्याची शक्यता आहे.